भक्तांनी नवस फेडताना दिलेले आणि गाभारा असे 3 भाग आहेत। भाविकांची श्रद्धा या गोमुखातून वाहणाऱ्या घाटेश्वर आणि श्री वेळणेश्वर हे भाऊ आहेत असं मानतात। सुंदर एक मोर दिसला बारीक। हे मंदिर कधी स्थापन झालं, कोणी केलं, कराटेश्वर नाव हे कसं पडले? पूर्ण मंदिर तांब्या दगडापासून बांधलेलं आहे। साधी दगडाची मूर्ती होती। कराहट नावाचे महान ऋषी होते। नाग प्रतिमा आहेत। त्यानंतर 1740 मध्ये बांधण्यात आलं। हा समुद्र खूप छान वाटतो। देवाचं तीर्थ आपल्या बरोबर नेतात। हाय नमस्कार, मी दिव्या आणि तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलमध्ये। आणि आज मी तुम्हाला 1740 मध्ये बांधलेले एक पुरातन शिव मंदिर दाखवणार आहे। पण त्याआधी मंदिरकडे जाताना आम्हाला सुंदर एक मोर दिसला। बारीक पाऊस होता, मला असं वाटलं की पिसारा फुलवेल, पण तो पळून गेला, पण खूप छान होता। आता मंदिरकडे जाऊ आणि हे मंदिर कधी स्थापन झालं, कोणी केलं, कराटेश्वर नाव हे कसं पडले हे मी सगळं तुम्हाला सांगेन, तर हा ब्लॉग नक्की शेवटपर्यंत बघा। रत्नागिरीतील जयगड किल्ल्याजवळ असलेलं नांदिवडे गावात वसलेले स्वयंभूत शिव मंदिर। रत्नागिरीपासून जवळपास 70 किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे। मंदिरात जाण्यासाठी भक्कम पायऱ्या आहेत। 50 ते 60 फूट खाली उतरून यावं लागतं। हे पूर्ण मंदिर जांभ्या दगडापासून बांधलेलं आहे। कौलारू छप्पर आणि आतील सगळं बांधकाम लाकडापासून केलेलं आहे। डाव्या बाजूला गणपती मंदिर। हे मंदिर डोंगर कड्याला लागूनच आहे। संगमरवरात कोरलेली 1.5 फूट उंचीची श्री गणेशाची मूर्ती आहे। पूर्वी साधी दगडाची मूर्ती होती। सन 1895च्या सुमारास जयगड येथील वामन जोशी यांनी आता असलेली गणपती मूर्ती बसवली आहे। गणपती मंदिराला लागूनच तुळशी वृंदावन पण आहे। ते पार केलं की मंडपात येतो आणि समोरच नंदीची मूर्ती पण आहे। श्री कराटेश्वर मंदिर हे करहड प्रांतातून आलेले कराहट नावाचे महान ऋषी होते। त्यांनी कराटेश्वर लिंग स्थापन करून ते तिथेच राहू लागले अशी लोककथा आहे। श्री कराटेश्वर मंदिर हे 3 भागांनी मिळून बनलेलं आहे। बाहेरील मंडप, अंतर्गृह आणि गाभारा असे 3 भाग आहेत। मंदिराचा प्रथम जीर्णोद्धार होण्यापूर्वी मंदिर गाभाऱ्यापुरतं मर्यादित होतं आणि नंदीची मूर्ती देवळाबाहेर होती। जीर्णोद्धारानंतर नंदीचे बाहेरून मंदिर बांधण्यात आलं। बाहेरील मंडपानंतर मधला भाग येतो। हा भाग पूर्णपणे बंद पण करता येतो। देवस्थानाचे साहित्य, कळशा, घंटा इत्यादी सामान याच भागामध्ये ठेवले जाते। गाभाऱ्याच्या डाव्या बाजूला भक्तांनी नवस फेडताना दिलेल्या तांब्या पितळेच्या नाग प्रतिमा आहेत। त्यानंतर श्रीचा गाभारा आहे। मंदिरात श्रीचे चांदीचे 2 मोठे मुखवटे आहेत। हे मंदिर 1740 मध्ये बांधण्यात आलं असं जरी बोललं जात असेल तरी 1740 मध्ये या मंदिराचा पहिला जीर्णोद्धार झाला होता। आधी फक्त गाभारा होता, ते पण गवताचं छप्पर होतं। 1740 मध्ये मंदिराचे बांधकाम म्हणजे त्रिपुरा, धर्मशाळा, पाकशाळा, गंगेकडचं कुंड, डोंगरमाथ्यापासून ते गंगेपर्यंतच्या पायऱ्या यांचं बांधकाम करण्यात आलं। म्हणजे या मंदिराची स्थापना किमान 1627 पूर्वीची आहे असं मानलं जातं। हे मंदिर कधी स्थापन झालं याची निश्चित माहिती उपलब्ध नाही। हा आहे त्रिपूर आणि दीपमाळ। या त्रिपुराबाबत एक कथा आहे की गंगेच्या ठिकाणी उभे राहून उत्तरेकडे पाहिले की गुहागर तालुक्यातील किनारा दिसतो। तिथे श्री वेळणेश्वराचे मंदिर आहे। श्री कराटेश्वर आणि श्री वेळणेश्वर हे भाऊ आहेत असं मानतात। शिवरात्रीला रात्री श्री वेळणेश्वर मंदिरात त्रिपूर लावला जातो आणि तो श्री कराटेश्वर मंदिराजवळून स्पष्ट दिसतो। तो त्रिपूर लावल्यावर श्री कराटेश्वर येथे त्रिपूर लावण्याची प्रथा होती, पण आता वाढलेल्या वनराईमुळे तो दिसत नसल्याने ही प्रथा बंद पडली। मंदिराच्या खाली पूर्वेकडे 100 फुटावर अव्याहत वाहणारी गंगा आहे। इथून दिसणारा हा समुद्र खूप छान वाटतो। पावसामुळे समुद्रही खवळलेला होता।
समुद्रापासून केवळ 15 ते 20 फुटावर असूनही या गंगेचं पाणी अगदीच गोड आहे. डोंगर कड्याहून वाहणारं पाणी एकत्रपणे या गोमुखातून सोडणं हे एक आश्चर्यच आहे. ही गंगा अखंड प्रवाहित आहे, म्हणजे 12 महिने वाहणारी ही गंगा आहे. डोंगरातून गोमुखापर्यंत जाण्यासाठी दगडी पायऱ्या बांधल्या आहेत. तसंच गोमुखाचे कुंड ही चौकोनाकृती दगडी चिऱ्यांनी बांधलेलं आहे आणि भाविकांची श्रद्धा या गोमुखातून वाहणाऱ्या गंगेवर पण तितकीच आहे. म्हणून भाविक या गंगेचं तीर्थ आपल्या बरोबर नेतात. असं एक निसर्गरम्य सुंदर मंदिर. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आणि हे मंदिर पण कसं वाटलं मला तेही सांगा. आणि तुम्ही पण या मंदिरमध्ये एकदा तरी येऊन जा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.